लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 12 सप्टेंबर रोजी पंचायत समिती पैठण येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची आढावा बैठक पार पडली। पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सर्व ग्रामपंचायत अधिकारी, खाते प्रमुख, विस्तार अधिकारी, घरकुल व रोजगार हमी योजना अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते। बैठकीत आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामपंचायत विकास कामे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, एकात्मिक बाल विकास योजना, जल जीवन मिशन, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे, समाज कल्याण व कृषी विभाग यांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर यांनी स्पष्ट सूचना देत सांगितले की शासनाच्या लोकाभिमुख योजना योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे ही आपली जबाबदारी आहे। कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला। बैठकीचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी पंचायत दशरथ खराद यांनी केले। या बैठकीस जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत मिशन उपमुख्य कार्यकारी नंदनवनकर मॅडम, जिल्हा कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तसेच पंचायत समिती पैठण अंतर्गत गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, उपअभियंता पाणीपुरवठा, उपविभाग बेहरे, उपअभियंता बांधकाम, गट शिक्षण अधिकारी केदार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योत्स्ना गहिरवाल व पाटील मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी दशरथ खरात, बळीराम राठोड, सुनील इंगळे, राधाकिशन चौधरी, पशुसंवर्धन अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.